नमस्कार मित्रांनो, मी बिपिन माहुरी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायच्या मागचं कारण असं आहे की आज म्हणजे काही दिवसापर्यंत माझी आई जी आहे घरी नाही आहे, ती गेली आहे पुण्याला। सो या घराचं जे तिचं पद होतं, म्हणजे जसं महाराष्ट्राचा कारभार सांभाळणारा व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणतात, तसं या घराचं कारभार सांभाळणारं जे माझ्या आईचं मुख्यमंत्री पद आहे ते काही दिवसासाठी माझ्या हाती तिने दिलेलं आहे। सो या घराचा सध्याचा मुख्यमंत्री मी आहे आणि मुख्यमंत्र्याचं काम काय असते की बा राज्याचा कारभार सांभाळायचं। सो माझ्या घराचा कारभार सांभाळायचं जे काम आहे हे काही दिवसासाठी मी माझ्या हाती घेणार आहे। सो माझ्या घरातले छोटे मोठे सगळे कामं जे आहे हे मी करणार आहे, जसे की भांडे घासणं झाले, गादीच्या घड्यागिड्या करणं झाल्या आणि काही खा प्यायचं बनवायचं। तसं तर मला खा प्यायचं खूप बनवायला खूप आवडते, पण बनवता येत नाही। पण आता आई नाही काही दिवस इथं, तर मी चांगला गयाटा करू शकतो आहे नाही काय, कारण की म्हणणारं कोणी नाही आहे, टोकणारं कोणी नाही आहे। आल्यानंतर जे महायुद्ध होईल त्याच्यात ती गोष्ट वेगळी झाली, की त्याचा मी ब्लॉग बनवू नाही शकणार, कारण की त्याच्यात माझीच हार होणार आहे, मायाच जांभळात 2-4 जास्त बसणार आहे। सो माणूस माहीत आहे काय, आपली हार कधी दाखवत नसते, बट जे विजयाचं जे हे असते कॉंग्रॅच्युलेशन्स असते हे लोकांना दाखवत असते। से मला शब्द काही आठवून नाही राहिले, पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, तुम्ही समजू शकता, कारण की तुम्ही 2024 आता राहून राहिले आहे। सो आता आई नाही आहे इथं, तर काही दिवसापुरतं जे या घराचा कारभार मी सांभाळणार आहे आणि त्याबद्दल तुम्ही मला अभिनंदन करा। पण आजचा ब्लॉग बनवायच्या मागचं कारण असं आहे की मी जे आता काम करणार आहे, हे घरातले छोटे मोठे जे काम करणार आहे, हे किती म्हटलं तरी हा तर माझ्या जीवनातला स्ट्रगलच आहे ना। भांडे घासणं, जेवण, स्वयंपाक बनवणं हा तर स्ट्रगल आहे ना। तर मग याच्याबद्दल दया यासाठी कोणी आहे नाही माझ्या घरात, म्हणजे पाहासाठी की बा बिपिन कामं करून राहिला, मला याची दया येऊन राहिली, असा व्यक्ती कोणी सध्या आहे नाही। कामं मी करून राहिलो हे पाहासाठी कोणी आहे नाही। तर मग मी म्हटलं इथं नंतर स्ट्रगल सांगितल्यापेक्षा पॉडकास्टमध्ये स्ट्रगल सांगा किंवा एखादा इंटरव्ह्यू घेऊन तिथं स्ट्रगल सांगा लागेल मला माया, त्याच्यापेक्षा म्हटलं आपण आपल्या ऑडियन्सले लाईव्ह स्ट्रगल दाखवू ना आपला, आहे नाही काय। इथं फक्त एवढीच खंतत आहे ना घरात की बा माझ्या स्ट्रगल पाहिले कोणी नाही, म्हटलं ब्लॉग बनवू। आपले लाखो लोक जे आहे ब्लॉग पाहते, हजारो पाहून राहिले, सध्या लाखोनी पाहून राहिले, पण हजारो लोक जे आहे पाहणारे राहील जेले माझ्या स्ट्रगल दिसन। सो त्या कारणासाठी जे आहे म्हटलं माझ्या ब्लॉग आता दाखवून देतो, नंतर येले सक्सेस स्टोरी सांगितल्यापेक्षा लाईव्हमध्येच आपला स्ट्रगल दाखवून द्यावं की आपण कशा पद्धतीनं जे आहे आपला स्ट्रगल करतो। सो यासाठी मी आजचा ब्लॉग बनवत आहे। तर चला पहिले हे सगळं आवरून घेऊ आपण। तर पहिलं काम आपलं डन झालं आहे बाई। तर बाई मी असे छोटे मोठे कामं करत नसतो, कारण की याच्या मागं माझं नुकसान आहे, हे आता तुमच्या प्रेमापोटी मला करावं लागते, नाही तर मी हे कामं असे छोटे मोठे कामही असे करत नसतो। सांगू काय, आता एवढं याच्या मागं जे आहे माझे 15-20 मिनटं माझ्या वाया गेले। याच्यात मी करोडो रुपये कमवून घेतले असते बिझनेस करून, आहे नाही काय, म्हणजे हे आता करोडो रुपयाचं नुकसान झालं ना बाई माया। पण जाऊ दे, आता तुमच्यासाठी काय, आता हे करोडो रुपये आपण मायने नाही ठेवत। तर चला पुढचं काहीतरी आपण नाश्ता बिस्त्यासाठी काही ना काही सेटिंग लावू आता, चला। तर बाई काल आपल्या गावचा बाजार होता। सो मी म्हटलं बाजीले तुम्ही बाजार नाही करत काय म्हटलं, तर बाजी म्हणे घरी बनवायला कोणी आहे नाही आणि आपण म्हणे भांडेले हात नाही लावत म्हणे, तर आपण बाजार आणायचा काय। मी म्हटलं मग जेवण काय, बाजारनी आनंतर खान काय, तर आपण म्हणे डबा लावला म्हणे। साला गावात बी डबे चालू झाले, मेरा देश बदल रहा आहे म्हटलं, चांगली गोष्ट आहे। मग मी बाजाराची इकडे एक नजर टाकली, तर मला बाजारावर दया आली। मी म्हटलं बाजारातला बाजार जर मी खरेदी नाही केला तर नुकसान होऊन जाईल, आहे नाही काय, म्हणजे गरीबाजवळचं काही ना काही खरेदी करावंच लागत असते। लोक पोटा पाण्यासाठी धंदे चालू करतात आणि आपण जर त्याच्यापासून खरेदी नाही केली तर त्याचं नुकसान होऊन जाईल। आणि या बाबतीत जर एका करोडपती बिझनेसमॅननं जर विचार नाही केला तर कोण करण। तो मी जे आहे असा 18 रुपयाचा बाजार केला काल, ज्याच्यात मला त्यानं टमाटे आणि निंबू वगैरे दिले आणि त्याला म्हटलं बाजार घेतला थोडासा द्या म्हटलं सांबार, तर एवढा थोडासा सांबार आहे फेकून मारला। सो असा काल जे आहे मी बाजार केला आणि आईला म्हटलं मी की म्हटलं आई
सांबार तर चिमडून राहिला म्हटलं, असा चिरमून राहिला असा. तर आई म्हणे बाबू सांबार आणायचा नव्हता, आता आणला तर त्याला निवडा लागते म्हणे. तर मी म्हटलं आता तर निवडत नाही म्हटलं. मग आई म्हणे उद्या निवड म्हणे, तू पण निवड म्हणे, कारण की त्याचा जर वास मले आल्यावर आला म्हणे तर तुले म्हणे असा घासन म्हणे. ते जाऊ द्या, त्याच्यानंतर जे बोलली ती मी तुम्हाला सांगू नाही शकत. तर आता जे आहे हा करोडपती सांबार निवडणार आहे. तर पहिले हे निवडून घेतो, त्याच्यानंतर नाश्त्याची प्लॅनिंग करतो. खूप सारा विचार केल्यानंतर मी आता डिसाईड केलेला आहे की आता आपल्याला बनवायचं आहे पोहा. आणि हे आहे त्याचे इंग्रेडियंट्स. शेंगदाणे आहे तुटूक आपण काढलेले आहे. हा सांबार निसला मी, आणि हा थोडाफार कांदा चिरला, आणि हे भिजवत घातलेले पोहे. खूप विचार केला मी की हे बनवू, आणि त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की पोहाच बनवायचा, कारण की याच्यात मी चांगल्या पद्धतीने झक मारू शकतो. येथे आपण कढई चढवली आहे, त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे. शेंगदाणा, सिक्रेट दुबईचे मसाले, पोहा. भाई इथं पोहा रेडी आहे भाई. ठीकठाक बनला, म्हणजे एकदम असा टेस्टी नाही बनला, आणि एकदम असा नाही बनला, म्हणजे तब्येत खराब होणार नाही असा बनला. तर आजचा दिवस दुसरा आहे भाई. तर काल असं झालं की मी ब्लॉग शूट करत होतो, आणि मला मधातच 2-3 मीटिंग आल्या, तर मी ब्लॉग शूट करायचं विसरूनच गेलो. म्हणजे आता जे इलेक्शन झालं त्याच्यात जे हे नवीन आपले कॅन्डिडेट्स जे निवडून आले, तर त्यांच्यासोबत माझी मीटिंग होती. जसं की एकनाथ साहेब शिंदे, देवेंद्र साहेब आणि आपले अजितदादा यांच्यासोबत माझी मीटिंग होती ABP माझाच्या थ्रू. सो मी तेच अटेंड करत होतो. तर बाबाही होते, म्हणजे माझ्या बाबाची पण ओळखी खूप चांगली आहे. तर दोघंजण आम्ही खुर्चीवर बसलो होतो, आणि पहिले कसं झूमनं मीटिंग होत होते ना, तर ते मी हे करून टाकलं. कसं ब्रेक होते, इंटरनेटचा प्रॉब्लेम. सो मी डायरेक्ट आता सॅटेलाईट थ्रू ABP माझाच्या माध्यमातून त्याच्यासोबत मीटिंग करत असतो. तो मी जे आहे काल ह्या माझ्या मोठ्या मीटिंगा चालल्या, तर मी विसरून गेलो व्लॉग शूट करायचं. तर चला म्हटलं, आपले जे फॅन्स लोक आहे, जे आपली मंडळी लोक आहे, जे आपल्यावर एवढे लोक प्रेम करतात, तर त्यांच्यासाठी आपण उद्या कॉन्टेंट करू म्हटलं. सो आता जे आहे मी माझ्या कामासाठीच मी बाहेरही निघतो, तर कामासाठीच निघतो. असं बाहेर नाही निघत, असं म्हणजे कामागिमासाठीच मी बाहेर निघतो. सो आता मी जे आहे कामानिमित्तच अमरावतीला चाललो. तर चला बघू आपण आज कसे कामं करणार आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच माझा जो रुटीन आता सध्या चालू आहे तो. चला. तर पहा आज आपली मीटिंग कोणासोबत आहे. मस्त जेवण केलं. म्हणजे बनवलं पाहिजे. तर बाई पहा, प्रत्येक दिवस सारखा नसते. काल म्या स्वतःच्या हातानं पोहे खाल्ले, ते जळलेले. आज एकदम रेडी जेवण भेटू राहिलं आपल्याला. रश्मीताईच्या घरी आलो आहे. ते सारंगाचा पण आहे, आणि बच्चा आले. काय बोलतो गुरु आहे का मारता का रे बघ. तर असं सामूहिक भोजन चालू आहे बाई आमचं. लय दिवसाचं जे आहे प्लॅन बनला आमचा. रश्मीताई पागल रे, येत नाही का बे. फायनली जे आहे आम्ही आलो. तुम्हाला माहिती आहे ना किती बिझी आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे पण लय कामात राहते. आणि सध्या जे आहे रश्मीताई इव्हेंटवरून आल्या आहे एका. सांगा त्या इव्हेंट बद्दल, युट्यूबच्या इव्हेंट मधून. आणि इकडे सिल्वर बटन पण लागलं. मग काय माहित कुठं अटकलाय तो आतापर्यंत, अजून नाही आलं. हा ना, मग अजूनच नाही आलो ना. काय नाराजगी. हा केलं 2 वेळा केलं. ऍड्रेस गावचा आहे माझ्या, अजून गाव विकसित व्हायचं आहे माझं, म्हणून ते काही म्हणून ते अजूनपर्यंत आलं नाही. पण चला, मी आता पहिले जेवण करून घेतो, मग गोष्टी करू. तर आता आपण तन्वीला विचारू की बिलिनियर सोबत राहून तिला कसं वाटते माझ्यासोबत राहून. आतापर्यंत मी तर बिझी असतो, बट तुझा एक्सपिरियन्स सांग की मी माझ्या 24 घंट्यापैकी तुला काय अर्धा घंटा हप्त्यातून देतो कधी व्हिडिओ बनवण्यासाठी. कमी काम पडलं. तर कसं वाटते मग, लोकांना सांग माझ्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी काहीतरी. रश्मीताईला तर मी 5 वर्षातून एखाद वेळेस भेटत असतो, आणि तो आजचा
म्हणजे आपण म्हणतो की भेट रे पण तो त्याची यू नो शकल ना नाही दिसत. यू नो ना खूप बिझी तर ते कोणते आहे ते बिझनेसमॅन कोणते आहे मला नाव पण नाही आठवत यार. अदानी साहेब ते कोणत्या तरी एका भानगडीत फसले म्हणतात, त्यांना काढायचं ते. उद्या त्यांची मुंबईला मीटिंग आहे माझी. आणि ते नवनीत राणांनी जे आपलं एअरपोर्ट हे केलंय, जे बनवायचा प्लॅन चालू केलाय, तर पहिल्या प्लेनमधून मीच चाललोय उद्या लवकर. हा हो पण कोणाच्या कॉन्टॅक्ट थ्रू झालं ते पण सांगून द्या ना. हा हे महत्वाचं ना. हो तर हा बघा, हा गुरु ताईचा पोरगा, हा भविष्यात मायापेक्षा मोठा बनणार आहे. मी माई परचेही पोर आले त्याच्यात. बाबू इकडे बाहेर रे. ओ गुरु गुरु कुछ लेन नाही कुछ देन नाही. इकडे पण टीव्ही आणि इकडे पण टीव्ही. आणि बघा घरातली माणसं काय करू राहिले, कन्स्ट्रक्शन करू राहिले. अरे चहा बनवताय का तुम्ही? चहा बनवून तर बायको म्हणे आपला तन्वीला तुमच्या हातचा चहा पाहिजे म्हणे. सारंग दादाच्या हातचा असा खतरनाक चहा प्यायला भेटणार आहे आज. आणि बघा तुम्ही म्हणता माणसाले किचन वापरता नाही येत. काल पण मी किचन वापरलं आणि आज पहा माझा देश बदलून राहिला आहे आणि पुढे चालला आहे. आता काही वर्षांना लग्न करायची प्रथा बंद होणार आहे. लोक लग्न कायसाठी करते, फक्त कायसाठी करते, खा प्यासाठीच करते ना. बस एक वेळा हात जेव्हा चालले टाटा बाय बाय करून टाका साऱ्या बाय माणसं जातो ना. अरे सारंग दादा हे एक वेळा डबल घेऊन डबल द्या ना काय, नाही तर लोकांना वाटन की बा ताईनच बनवला चहा. डायरेक्ट चहा मायात. हा जो कॅमेरा तर इथं बा बाई चहा कोण बनवला, बस बस जमलं इथून देणार. तर चहा पा कोण बनवला, रश्मी ताईच्या पाहुणेनं बनवला बाई चहा. वा वा वा. तुम्हाला काय वाटते फक्त माणसंच बनवते? बायकोच बनवते. अरे हा बायकाच बनवते. अरे ते मी थोडा तर मित्रांनो पहा, एका कॉन्टेंट क्रिएटरचं, एका कलाकाराचं अस्तित्व विश्व पहा. माझ्या मागं ट्रॉफ्या पहा, पुराच्या पुरा सज्जा जो आहे भाई ट्रॉफीनं भरलेला आहे. आणि एवढं सारं प्रेम तुम्ही पाहिलेल्या व्हिडिओतून, तुम्ही पाहिलेल्या कलेतून दिसून येते भाई. कॉंग्रॅच्युलेशन्स रश्मी ताई, एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या. आणि हा दादाचं पण तुमचं पण कॉंग्रॅच्युलेशन्स. एवढ्या ट्रॉफ्या स्पेशल खुलीच्या स्टडी बनवावं लागेल. आणि कुकडे थांबा इकडे असं आहे ते है ना. तर मजा आली आज तुमच्या घरी येऊन. खूप दिवसाची इच्छा होती आमची पण आणि तुमची पण. माझ्या दाढीचा योग घेऊन राहिला होता एवढ्या. यार माणूस एवढा बिझी आहे ना, दाढी करायला टाइम. मीटिंग मोठ्या तुम्हाला सांगू, तुम्हाला भेटासाठी आज किती मोठ्या जाऊ द्या. आता माझ्या मोठे पण काय सांगायचं आता ठरलेल्या माहित आहे. आणि तू येले माझ्याजवळ पाठवून त्याचं भविष्य मी घडवतो. आणि आज मस्त भाजी बनवली होती रश्मीताईनं, एकदम पोट भरून जेवलो. आम्ही व्हेजिटेरियन आहे, नाही तर आज तर मोठा बार होता, बार उडवला असता ये ना. पण ठीक आहे, आम्ही खूप खुश झालो आहे आज. सांगा मग तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे बरं ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम त्याच्यावर चर्चा करू. तर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला भेटून? खूप मस्त वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला कसं वाटलं? जेव्हा भेटतो ना भाई मजा येते. हे आता ब्लॉगिंगचं तर ठीक आहे, पण जेव्हा आम्ही भेटतो, प्रत्येक गोष्ट आम्ही ब्लॉग मध्ये शूट नाही करत, पण जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा बम कवायला चालूच राहते अशा तशा इकडच्या तिकडच्या. तर हा बम फेका ह्या ज्या गोष्टी मी फेकल्या आहे व्हिडिओ मध्ये, ह्या तर अशाच फेकतच राहतो मी. तर ह्या म्हणजे असे कोणी क्रिएटर भेटते किंवा कोणी मित्र भेटते, फॅमिलीवाले भेटते. फॅमिलीमध्ये जास्त नाही करत मी अशा भकाल्या, पण मित्र आहेत. आणि आपले आमचे जे सोशल मीडियावरचे जुळलेले मित्र आहे याच्यात तर लय भकाल्या ताणत असतो मी. हा तर असंच आमच्यावर प्रेम तुम्ही करत राहा. तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो भाई. भलेही माझे ब्लॉग्स आता येणं कमी झाले आहे, पण जे येईन चांगले येईन. आणि ताईच्या पण याला फॉलो करा. रश्मी ताईच्या याला मी लिंक जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन.
दादाचं पण आहे, तुमचं आहे ना? दादाचं मिलियनच्या वर आहे. मला सध्या तर त्यांचे सबस्क्रायबर जे माझे व्हिडिओ पाहत असतात म्हणजे पण सबस्क्राईब करून टाका, इंस्टाग्रामवर फॉलो करून टाका आणि प्रेम एकामेकाला वाटत राहा. धन्यवाद. प्यार वाटलं. आणि हे जे आमच्याकडे आलेलं आहे, इतकं वेळ काढून आलेलं आहे, तुम्ही ते पण सांगा. हो, मी म्हणजे सांगितलं, मी ते सुरुवातीपासूनच सांगितलं, मी ब्लॉग मध्ये माझ्या आलंच आहे एकदम काय मला खूप प्रेम द्या, भरपूर प्रेम द्या यांना, खूप मोठं करा आणि अशीच याचे व्हिडिओ पाहत राहा. आणि आम्ही लवकर कुठेतरी जाणार आहोत. सरप्राईज सांगू का कोणाला? आम्ही सांगितलंच नाही कोणाला, तुम्ही पण सांगू नका. काय माहिती तर माहिती गेले चिमटे घेणं म्हणते माहित नाही सांगू नका. सर ते BMW च्या